डिकोडिंग संत या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत संत चोखामेळा यांच्याविषयी. चोखामेळा हे महाराष्ट्रातील पंढरपूर जवळील मंगळवेढा येथे जन्मलेले होते. ते महार जातीचे होते, जी त्या काळी अस्पृश्य जात मानली जात होती. लहानपणापासूनच ते विठ्ठल भक्त होते. जातीभेदामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, पण त्यांचं मन मात्र नेहमी विठोबाच्या चरणी असायचं. मंदिराच्या बाहेरूनच ते भजन, कीर्तन आणि विठोबाचं नामस्मरण करत. एकदा विठोबाने त्यांच्या भक्तीची परीक्षा घेतली. चोखामेळा यांना मंदिरात बोलून घेतलं, पण समाजातील उच्चवर्णीय लोकांनी त्यांना मंदिराबाहेर हाकलून दिलं. तरीही चोखामेळा रागावले नाही. ते म्हणाले, देवा, तू कुठेही असलास ना, तरी माझं मन तुझ्याशी जोडलेलं आहे. एकदा मंदिरातील काही पंडितांना त्यांचा भक्तिभाव पाहून राग आला. त्यांनी चोखामेळा यांना मंदिराच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन उभं राहण्यास सांगितलं. चोखामेळा मन दुखूनही तिथेच बसले आणि विठोबाचं नाम घेत राहिले. तेव्हा एक चमत्कार झाला. विठोबाची मूर्ती हलकीशी थरथरली आणि भिंतीच्या आतून विठोबाने आपला हात पुढे केला, जणू चोखा बनवून स्पर्श करण्यासाठी. त्या क्षणी लोक थक्क झाले. या घटनेने सर्वांना कळलं की देवासाठी जात महत्त्वाची नसते, भक्ती महत्त्वाची असते. संत चोखामेळा यांनी आपल्या जीवनातून सांगितले की खरी भक्ती ही जात, रूप, स्थान यांच्या पलीकडची असते. देव भक्ताच्या मनाकडे पाहतो, बाह्य रूपाकडे नाही. आजही पंढरपूर मंदिराच्या बाहेर चोखामेळ्याची समाधी आहे आणि भक्त मंदिरात जाण्याआधी तिथे नम्रतेने मस्तक टेकवतात.